नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखोक. मित्रो, अपेक्षेप्रमाणे महायुतीला महाराष्ट्रात जे अभूतपूर्व यश मिळालं त्या यशानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे नक्की होतं. एक थोडा 8-10 दिवस भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं कदाचित ब्राह्मण वगळता मराठा किंवा ओबीसी नेतृत्व महाराष्ट्राला देण्याचा विचार केला असेल आणि त्यात काही अडथळे निर्माण झाले असतील म्हणून निकाल लागल्यानंतर एक साधारणतः 9 ते 10 दिवसाचा अवधी लागला. जर मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांनाच जर बसवायचं होतं तर निकालानंतर एक 10-11 दिवसांचा अवधी का लागला हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या अनेकांच्या मनात आहे. त्यामागे कदाचित एक कारण असावं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचं आंदोलन जे मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलं, लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला बसला. महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागले. परंतु त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यात महायुतीनं आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षानं आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांनी थोडी आघाडी घेतली आणि वेगवेगळ्या आघाडीवर वेगवेगळे गेम वापरत जे काही करता येणं शक्य आहे ते सगळं केलं. एका बाजूला मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने महायुतीला टार्गेट करत होते आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसांना व्यक्तिगत टार्गेट करत होते, ते ओबीसी आणि मराठा मतांची विभागणी होण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलं. प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीसांच्या गाणाऱ्या पत्नीवर वेगवेगळे कॉमेंट्स केले गेले, परंतु तरीही या काळात देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे आरोप व्यक्तिगत न घेता एकाही आरोपाला प्रत्युत्तर दिलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की मनोज जरांगे पाटील महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना टार्गेट करत होते आणि छगन भुजबळांना ज्या पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर ते टार्गेट करत होते त्यामुळे महाराष्ट्रातला माळी समाज ओबीसी हा मोठ्या प्रमाणावर एकवटला आणि तो महायुतीच्या बाजूनी झुकला. दुसऱ्या बाजूनी देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करण्यात येत असल्यामुळे इतर सगळे फॅक्टर जे आहेत ते फॅक्टर एकत्रितपणे जागृत झाले आणि या सगळ्यांनी महायुतीच्या बाजूनी कौल दिला. मनोज जरांगे फॅक्टर असेल, त्यानंतर लाडकी बहीण असेल, म्हणजे अनेक ठिकाणी मतदानानंतर जी आकडेवारी समोर आलेली आहे, अगदी मुस्लिम बहुल भागात सुद्धा त्या मतदान केंद्रांवर सुद्धा मुस्लिम स्त्रियांनी महायुतीला मतदान केल्याचं मतमोजणीत स्पष्ट झालेलं आहे. विरोधी पक्षात काम करणारी महाविकास आघाडी याला लाडक्या बहीण योजनेला काउंटर जी योजना त्यांनी जाहीर केली होती की आम्ही जर सत्तेत आलो तर 3,000 रुपये, 1500पेक्षा महायुती 1500 देते, आम्ही 3,000 रुपये देऊ, हा 3,000 रुपयाचा मेसेज मोठ्या प्रमाणावर मतदारांपर्यंत पोहोचवता आला नाही. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी व्यक्तिगत अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या संपर्कात होतो, त्यांची प्रचार यंत्रणा जवळून बघत होतो. कुठेही महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे, शरद पवारांच्या पक्षाचे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार आम्ही सत्तेत आल्यानंतर 3,000 रुपये देऊ, 25 लाखापर्यंतचं कर्ज देऊ, 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू, हे महत्त्वाचे जाहीरनाम्यातले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत होते. अनेकदा उमेदवारांना सांगूनही त्यांनी त्या गोष्टींवर भर दिला नाही. या उलट महायुतीनं आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुकीची व्यूहरचना केली, प्रचाराची व्यूहरचना केली, निवडणुकीच्या मतदानाच्या 1 महिना अगोदर त्यांनी ज्या ज्या काही योजना महाराष्ट्रात लागू केल्या त्या योजनांचेच फलक महाराष्ट्रात जिल्हा ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी ते फलक लावले. जाहिरातीचा प्रचंड मारा केला. जवळपास 2,500 कोटी रुपयांच्या वर त्यांचं महायुतीचं जाहिरातचं बजेट होते, हे आता अलीकडे पत्रकारांच्या चर्चेत समोर येत आहे. हा सगळा भडीमार म्हणजे लोकांपर्यंत महत्त्वाचे मुद्दे पोहोचवणे, लाडक्या बहीण योजनेला काउंटर योजना आमच्या जवळ आहे ते लोकांना पटवून देण्यात अपयशी ठरणे, ह्याचे अनेक मुद्दे आहेत.
आणि प्रामुख्यानं हे जे मुद्दे आहेत, मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा, लाडक्या बहीणचा मुद्दा, महायुतीनं त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीने केलेलं अगदी सूक्ष्म नियोजन, शेवटच्या 15 दिवसामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उघडपणे निवडणुकीच्या मैदानात उतरणं, या सगळ्यांचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणावर महायुतीची लाट चालली. त्यामुळे महाविकास आघाडीची अत्यंत ऐतिहासिक अशी पडझड झाली आणि या पडझडीतून शेवटी यश काय येणार होतं ते सगळ्यांना माहीत होतं. ज्यांनी या सगळ्या गोष्टीच्या मागे स्वतःचा मेंदू, मेहनत, पैसा, यंत्रणा, माणसं, मनुष्यबळ सगळं लावलं ते देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसतील हे जवळपास निश्चित होतं. परंतु हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण बघता किमान 1-2 वर्ष तरी महाराष्ट्राला मराठा किंवा ओबीसी मुख्यमंत्री द्यावा असं भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडच्या मनात होतं. परंतु त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि त्या सगळ्या चर्चेतच, त्या चर्चेच्या गुऱ्हाळातच एक 10-11 दिवस गेले आणि अंतिमतः 5 तारखेला म्हणजे आज मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आरूढ झाले. अनेकांचं असं म्हणणं होतं की एवढं मोठं अपयश महाविकास आघाडीच्या पदरात येऊ शकत नाही. EVM मशीनवर अनेकांचा संशय आहे, परंतु मला जर व्यक्तिगत विचाराल तर मला EVMवर संशय वाटत नाही. सोशल मीडियातून जे काही आकडे मतदान केंद्राचे येत आहेत त्याची पुष्टी होत नाही, त्याची सत्यता तपासल्या जात नाही. उदाहरणार्थ एखाद्या मतदान केंद्रावर 1000 मतं आहेत आणि एकूण मतदान झालं 800 आणि मग उमेदवाराला पडलेल्या मतांची बेरीज केली तर ते 1200 किंवा 1400 जाते. असे जे सोशल मीडियावर काही मेसेज आले, या मेसेजची सत्यता पडताळण्याची कुठली यंत्रणा आपल्याजवळ नाही. त्या गोष्टी पाहिल्या तर संशयास्पद वाटतं. परंतु मग अनेक गोष्टी अशा आहेत की शेवटी या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांना निवडून यायचं आहे ते आलेच. लोकसभा निवडणुकीमध्ये EVMवर महाविकास आघाडीने संशय घेतला नाही. याच मतदानासोबत 20 तारखेला जे मतदान झालं त्याचसोबत झारखंड विधानसभेची निवडणूक झाली. तिथे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना अतिशय नामुष्कीपूर्ण हार स्वीकारावी लागली. तेव्हा झारखंडच्या बाबत आपण संशय घेत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्या महाविकास आघाडीवाले त्याला काउंटर असं सांगतात की छोटी राज्य भारतीय जनता पक्ष हे विरोधकांना देतं, मोठी राज्य आपल्या हातात ठेवतं. त्याच्यामुळे याला फार असं काही ठोस पुरावे आहेत EVM मशीन मॅनेज केल्याचे आणि EVMनं हा निकाल लावल्याचं. याला काही सत्यता आणि ठोस आधारावर ह्या गोष्टी समोर येत नाही. एका बाजूला जर आतून आपण बघितलं तर आपल्या पक्षाचं संघटन, एखादा मुद्दा लोकांपर्यंत नेणे, पक्षासाठी समर्पित त्याग भावनेनं काम करणं, हे सध्याच्या भारताच्या राजकारणात एकेकाळी कम्युनिस्ट पार्टीजवळ होतं, दुसऱ्या नंबरवर कांशीरामच्या बहुजन समाज पक्षाकडे होतं, त्यानंतर जनसंघाकडे आणि आताच्या भारतीय जनता पार्टीकडे हे सगळं त्याग, बलिदान, कॅडर बेस संघटन हे सगळं होतं. कम्युनिस्ट पार्टी भारतातून जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर जवळपास झाली आहे. बहुजन समाज पक्ष जवळपास संपल्यात जमा आहे आणि म्हणून आता एकमेव कॅडर बेस पक्ष की ज्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं पाठबळ आहे, ज्याच्यातून त्याग, बलिदान, समर्पण ही भावना ठेवून लोक येतात आणि मग ते संघटनेवर काम करतात. मी वारंवार असं लोकांना सांगितलेलं आहे की अगदी बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख याची जी यंत्रणा मजबूत करण्यावर ज्या भारतीय जनता पक्षाने लक्ष दिलं, लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या फटक्यानंतर जो कुठं गॅप आहे तो भरून काढण्याचं त्यांनी काम केलं. प्रत्येकाला व्यक्तिगत टार्गेट दिलं आणि शेवटी सत्तेवर असल्यामुळे पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. म्हणजे असं एक म्हटलं जातं, त्याची सत्यता अजून पडताळता येत नाही की न्यूयॉर्क टाइम्समध्ये महाराष्ट्राची जेव्हा निवडणूक झाली त्याच्यानंतर ही बातमी आली की आशिया खंडात महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत जेवढा पैसा महाराष्ट्रामध्ये वापरला गेला, जेवढा पैसा पाण्यासारखा फेकला गेला, तेवढा आशिया खंडात कोणत्याही देशाच्या निवडणुकीत याचा वापर झाला नाही. हे जर खरं असेल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या, देशातल्या निवडणुका सामान्य माणसासाठी कसे स्वप्न राहतील याचा एक अंदाज, याची एक प्रचिती आपल्याला येते. हे खरं आहे की सत्ताधारी पक्ष आपापल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर पैसा देते, पण एवढा देते याची कल्पना नव्हती.
शिवसेनेच्या म्हणजे शिंदे सेनेनं आपल्या ग्रामीण भागातल्या उमेदवारांना जवळपास विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 15 कोटी रुपये दिल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात शहरा भागामध्ये 25 कोटी प्रत्येक उमेदवाराला दिले आणि भारतीय जनता पार्टीने तेवढेच जवळपास 12 ते 15 कोटी रुपये प्रत्येक उमेदवाराला दिले. 12 ते 15 कोटी रुपये जर प्रत्येक उमेदवाराकडे येत असतील, ग्रामीण भागात एवढ्या पैशाचं काम नाही आहे. 5-6 कोटीमध्ये ग्रामीण भागातल्या निवडणुका होतात, त्याहीपेक्षा कमी याच्यात होतात. परंतु सत्तेतून पैसा निर्माण करण्याचं जे काम हे सत्ताधारी पक्ष करतात आणि मग त्या पैशाचा मारा मतदारांवर करतात, पत्रकारितेवर करतात. या निवडणुकांच्या काळात, प्रचाराच्या काळामध्ये वर्तमानपत्रांना जे पॅकेज दिलं जातं, प्रत्येक वर्तमानपत्राला कोणाला 25 लाखाचं, 50 लाखाचं, आणि मग त्या राजकीय पक्षाची आणि उमेदवारांची अपेक्षा असते की आमच्या विरोधात काहीही लिहू नका. ते पैशांचं पॅकेज घेऊन अनेक वर्तमानपत्रांनी, माध्यमांनी, TV माध्यमांनी हे सगळं काम इमाने इतबारे केलं. काही छोटेसे आमच्यासारखे सामान्य पत्रकार असे होते की जे त्यांच्या जाहिराती स्वीकारून सुद्धा फॅक्ट लोकांसमोर मांडत होते. हा अत्यंत पत्रकारितेचा असा घसरणीचा काळ होता. प्रत्येक निवडणुकीमध्ये हे होत असतं. सांगायचा अर्थ असा की एका बाजूला मोठ्या प्रमाणावर लोकांना आमिष दाखवणाऱ्या योजना, दुसऱ्या बाजूला अत्यंत सूक्ष्म असं नियोजन, आणि तिसऱ्या बाजूला पैशाचा, जाहिरातीचा, या प्रलोभनांचा प्रचंड मारा. याचा परिणाम असा झाला की एक मोठी वेव्ज महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूनं निर्माण झाली आणि कधी नव्हे ते एक ऐतिहासिक यश, ऐतिहासिक जागा त्यांच्या पदरात पडल्या. बघूया आता पुढे त्यांनी जे काही आश्वासनं दिली. लाडक्या बहिणीचं काय होते, 2100 रुपये कबूल केलं. 1500 रुपये जेव्हा होते तेव्हा 40,000 कोटींचा भार महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडत होता. 2100 रुपये जेव्हा जाहीर केलं तेव्हा 57,000 कोटीचा वर्षाला महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडणार आहे. आणि मग पुन्हा या योजनेला चालणी लावली जाईल. या योजनेला वेगवेगळे निकष वापरण्यात येतील. ही योजना 5 वर्ष चालते की वेगवेगळी कारणं देऊन ही योजना बंद करण्यात येते किंवा त्याला आणखी कोणते निकष लावण्यात येतात हे आपण सगळ्यांना बघावं लागेल. शेवटी फॅक्ट स्वीकारावी लागणार. महायुतीचा एकूणच भारतीय जनता पार्टी आणि या कट्टरवाद्यांच्या विरोधात मी व्यक्तिगत एक तात्विक विरोधक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरोधात प्रचार केला, पण फॅक्ट तुम्हाला स्वीकारावी लागते. लोकांच्यासाठी जे झालं, एखाद्या गोष्टीचा आग्रह घेऊन बसणं आणि तेच तुंतुनं वाजवत आपला तो नकारात्मक विचार लोकांच्या गळी उतरवणं, लोकांच्या माथी मारणं, हे काही पत्रकार म्हणून योग्य नसतं. जी आहे ती फॅक्ट स्वीकारून आता पत्रकारांनी, जसं विरोधी पक्ष फार प्रबळ असा विरोधी पक्षच महाराष्ट्रात शिल्लक नाही, म्हणून पत्रकारांना एक विरोधी पक्ष म्हणून आपापल्या एरियामध्ये जाऊन महायुतीचं किंवा सरकारच्या भूमिकांच्या विरोधात भांडण्याचं काम करावं लागेल. मित्रो, आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.